नमस्कार. श्री कुकिंग रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत ओल्या नारळाची खुसखुशीत अशी 8 दिवस टिकणारी गोड पुरी. ही पुरी तुम्ही कधीही कुठेही प्रवासामध्ये झटपट अशी तयार होते. खूप असं वेळ लागत नाही किंवा एकदा तयार केल्यानंतर 8 दिवस अशी टिकते. तर चला पाहूया. तर इथे पुरी करण्यासाठी इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ व्यवस्थित असं चाळून आपल्याला इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचे. त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये कडकडीत असं गरम केलेले 2 चमचे मी इथं तूप टाकून घेतले. आता तूप व्यवस्थित असं पिठात मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित असं हे पीठ मळून घ्यायचंय. घट्टसर असं पीठ मळून घ्यायचंय. बघा इथे मी थोडं थोडंच पाणी टाकून घेणार आहे. एकदम पाणी टाकल्यानंतर पीठ सेलसर होईल आणि पुरी जी ओल्या नारळाची पुरी आहे ती खुसखुशीत होणार नाही, मऊ पडते. तर इथे पीठ आपल्याला घट्टसर असं मळून घ्यायचंय. बघा मी दाखवलं त्याप्रमाणे. आता हे आपल्याला एक 10 मिनिटासाठी रेस्टसाठी ठेवायचंय. म्हणजे 10 मिनिटात पीठ व्यवस्थित असं भिजले जातं. तर चला तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. तर इथे आपल्याला पुरीमध्ये एक सारण तयार करायचे. त्यासाठी एक मी ओला नारळ जो फोडून घेतला आहे तो स्वच्छ पाण्याने असं धुवून घेतला. त्यानंतर आपल्या खिसणीने असे ते खिसून घ्यायचं आहे. बघा इथे मी सर्व व्यवस्थित असं खोबरं खिसून घेतलं आहे, नारळ खिसून घेतला आहे. तर आता ज्या वाटीने आपण जेवढा खीस घेतला आहे त्याच्या अर्धे वाटी आपल्याला गूळ वापरायचा आहे. तर इथे मी गूळ सुद्धा असं बारीक चाकूने कट करून घेतलाय. तर इथे आता कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तूप टाकून त्यामध्ये जो खिसलेला नारळ आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि 1 मिनिट आपल्याला व्यवस्थित तुपात परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जो कट करून घेतलेला गूळ आहे त्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित असं आपल्याला घट्टसर असं सारण तयार करायचंय. तर बघा इथे सारण तयार झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा इलायची पावडर टाकून आपल्याला हे एक थंड करून घ्यायचंय. तर चला इथे आपलं पीठ सुद्धा व्यवस्थित भिजले गेले. सारण सुद्धा व्यवस्थित असं थंड झालंय. तर चला आपण हे जे गोळे तयार करून घेऊया. तर बघा बाई इथं मी सर्व पिठाचे असे गोळे तयार करून घेतले छोटे छोटे. तर आता हे सारणाचे सुद्धा आपल्याला एक छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. तुम्हाला हव्या त्या आकाराचे हव्या त्या साईजचे तुम्ही इथं गोळे तयार करून घ्या. तर एवढ्या सारणामध्ये माझे 7 असे गोळे तयार झालेत. तर चला आपण इथं गव्हाचं पीठ लावून हे पुरी व्यवस्थित असं लाटून घेणार आहोत. पुरी लाटल्यानंतर त्यामध्ये आपण जो खोबऱ्याचं सारण तयार केले ते टाकून घ्यायचंय. व्यवस्थित असं आपल्याला हे बंद करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला हे दोन्ही साईडनी पुरी व्यवस्थित लाटून घ्यायची. तेव्हाच आपली पुरी व्यवस्थित अशी टम फुगली जाते आणि खुसखुशीत अशी तयार होते. तळल्यानंतर नरम पडणार नाही. तर बघा मी दाखवले त्याप्रमाणे आपल्याला हे पुऱ्या तयार करून घ्यायचे आहेत. तर तेल सुद्धा आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचे आणि मीडियम फ्लेमवर ही आपल्याला पुऱ्या व्यवस्थित असं तळून घ्यायचे आहेत. तर मस्त असं खुसखुशीत अशा ह्या पुऱ्या तयार होतात. एकदा तयार केल्यानंतर ह्या 8 दिवस व्यवस्थित अशा टिकल्या जातात की 8 दिवस व्यवस्थित राहतात. तर चला तुम्ही सुद्धा जरूर अशा प्रकारे हे ओल्या नारळाची नवीन रेसिपी जरूर ट्राय करा. चला आपण सर्व पिठाचे असे पुऱ्या तयार करून घेऊया आणि तळून घेऊया. बघा इथं माझ्या सर्व पुरे व्यवस्थित असं तळून झालेत. बघा खूप छान असं फुगले गेलेत. तर तुम्ही आता चला आपण पुरीचा आवाज ऐकूया. किती मस्त असं खुसखुशीत अशा पुऱ्या तयार झालेत. तर चला मी तुम्हाला पुरीचा आवाज ऐकवते आणि तोडून सुद्धा दाखवते की सारण मस्त आतपर्यंत असं सर्वीकडे व्यवस्थित असं लागलंय. तर चला मी तुम्हाला एक पुरी तोडून दाखवते. तर पुरींचा आवाज ऐका तुम्ही.
त्याहून कळेल तुम्हाला पुरी किती खुसखुशीत अशी झाली. आवाज तर ऐकलाय. आता बघा, मस्त आतपर्यंत व्यवस्थित असं सारण भरले गेले, सर्व बाजूने व्यवस्थित सारण लागले आणि मस्त अशी खुसखुशीत अशी ही पुरी तयार झाली. तर चला, थँक्यू, बाय.